हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. तुम्हाला कधी ना काहीतरी असा फोन आलाच असेल, तो म्हणजे मॅडम किंवा सर इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे का? नसेल घेतली तर आमच्याकडे बेस्ट इन्शुरन्स प्लॅन आहे. आणि तुम्ही कंटाळून तो फोन डेफिनेटली कट केला असेल. हरकत नाही, तो फोन कट करायला हरकत नाही, पण आयुष्यातनं इन्शुरन्स कट करू नका. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि का ते समजून घेणं देखील प्रचंड महत्त्वाचं आहे. आणि त्याकरताच मी अनुश्री रूबरू विथ अनुमध्ये आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे आणि तो म्हणजे स्वतःसाठी बेस्ट इन्शुरन्स प्लॅन नेमका कशा प्रकारे निवडायचा, तो कसा असला पाहिजे. आणि अर्थातच या विषयावरती मार्गदर्शन आपल्याला एक तज्ज्ञच करणार आहेत आजही. आणि आपल्यासोबत या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी असणार आहेत त्या म्हणजे को फाउंडर आणि डिरेक्टर मनीबॉलिझम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या स्वाती जोशी मॅडम. मॅडम, तुमचं रूबरू विथ अनुमध्ये अगदी मनापासून स्वागत. वेलकम. थँक्यू. मी जसं म्हटलं सुरुवातीला, हा एक्सपिरियन्स सांगणं फार गरजेचं आहे. कारण खरंच म्हणजे मी सुद्धा ना असा फोन आला ना तर कंटाळून कट करून टाकते की मला आत्ता काही याच्यात इंटरेस्ट नाही आहे, माझं मी नंतर बघून घेईन. आणि बऱ्याच वेळेला ना खरंच हा अप्रोच असतो आणि तो नंतर किती धोकादायक ठरू शकतो, मला वाटतं याची उदाहरणं माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडे असतील. तर सुरुवातीला म्हणूनच मला आपल्या प्रेक्षकांना अवेअर करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांना एक याची जाणीव करण्याच्या दृष्टिकोनातनं हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इन्शुरन्स सगळ्यात पहिले का घ्यावा, कशा प्रकारे घेतला पाहिजे. आणि जसं आपण म्हणतोय की आज सगळ्या गोष्टी कुठेतरी एज रिलेटेड असतात. आपण प्रत्येक वेळेला जर का बघितलं तर आज सगळ्या आयाम बदलले आहेत, वयापरत्वे. आज हल्ली लवकर लवकर सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर त्या दृष्टिकोनातनं इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा लवकर घेतल्या पाहिजेत का? हे दोन महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला विचारते. ॲक्च्युली कसं आहे ना, इन्शुरन्स जसं तुम्ही म्हणलात की फोन येतो आणि आपण कंटाळतो. ॲक्च्युली भारतामध्ये इन्शुरन्सचा म्हणजे घेतला जात नाही, तो विकला जातो. इट इज ऑलवेज सोल्ड, इट इज नेवर बॉट. पण इन्शुरन्स हा इतका महत्त्वाचा भाग आहे ना आपल्या आयुष्यात की आपण तो नीट विचार करून एखाद्या तज्ज्ञाकडनं नीट त्याचं मार्गदर्शन करूनच घेतला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते की एक्झाम्पल्स तर माझ्याकडे भरपूर आहेत, त्याचा प्रश्नच नाही आहे. पण मी ज्या स्पेसमध्ये काम करते म्हणजे पर्सनल फिनान्समध्ये मी काम करते, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये मी लोकांची जेव्हा डील करते तेव्हा मला असं दिसतं की म्हणजे अगदी बेसिक प्रश्न की बाबा तुझा इन्शुरन्स किती आहे, तर लोक कधीच सम ॲश्युअर्ड सांगत नाहीत. ते नेहमी म्हणणार हो मी ना 17,000 प्रीमियम भरतो, मी 20,000 प्रीमियम भरतो, कुठली कंपनी आहे माहिती नाही. म्हणजे असं बरंच असतं. कारण का, तर त्यांना तो कुणीतरी विकलेला असतो. त्यांनी तो कधीही स्वतःहून असं काहीतरी विचार करून किंवा मला काय गरज आहे ही शोधून कधी घेतलेला नसतो. त्यामुळे म्हणजे मी नेहमी प्रत्येकाला किंवा माझ्या प्रत्येक क्लायंटला हे सांगते की तुम्हाला जो काय इन्शुरन्स पाहिजे ना तो तुम्ही नीट समजून घ्या, त्याचे काय फायदे काय तोटे ते समजा आणि मग घ्या. आता पर्सनल फायनान्समध्ये प्रत्येकाला म्हणजे अगदी तुला आणि मला सुद्धा लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम ज्याला आपण पॉप्युलरली म्हणतो ती गरजेची असते. पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर जे अजिबात घेतलं जात नाही ते फार गरजेचं आहे. आणि आजकाल काय झालंय ना, क्रिटिकल इलनेस म्हणून जे इन्शुरन्स आलेले आहेत ते पण फार गरजेचे आहेत. कारण जे आजार आपल्याला 60ला 70ला व्हायचे ना, लाईक हार्ट अटॅक आहे, किडनी फेल्युअर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता 40ला व्हायला लागल्या. कारण एवढा स्ट्रेस आहे, कामाचा आहे, पैसे मिळवण्याचं किंवा फॅमिलीचा, व्हॉट एव्हर इट इज, ऑफिस पॉलिटिक्स, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या म्हणजे लवकर झालेल्या आहेत. एक्झॅक्टली. आणि समजा एखादा कमवता माणसाला 40-50 मध्ये जर असे कुठले तरी आजार झाले तर त्याचं फायनान्शियल प्रॉब्लेम खूप होऊ शकतो. अगदीच. आणि म्हणून ह्या सगळे हे ते 3 ते 4 मी जे प्रकार सांगितले इन्शुरन्सचे ते प्रत्येकाकडे असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ज्याला म्हटलं लाईफ, आता लाईफमध्ये तुमची टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हटलं तर हेल्थ इन्शुरन्समध्ये ना काही पॉलिसीज असतात कॅप्ड आणि काही नॉन कॅप्ड. तर त्या नॉन कॅप्ड ज्या पॉलिसीज आहेत ना, मे बी 2 पैसे जरा प्रीमियम जास्ती असतो पण ते घेणं फार गरजेचं आहे. कारण आपण शहरात राहतो. बरोबर. आज जर तू छोट्या शहरात गेलीस तर तुला एखादा रूम रेंट 4,000 3,000 असेल. पण आज आपल्यासारख्या शहरांमध्ये 7-8 हजाराच्या खाली रूम रेंट नसतं. अगदीच. आणि त्यातून आपण म्हणणार अरे आपल्याला AC पाहिजे आणि आता हॉस्पिटल्स हा सुद्धा आता म्हणजे काय म्हणू आपण थोडं लक्झरी वी नीड इट. कारण तेव्हा आपण आजारी असतो. बरोबर. त्यामुळे तेव्हा आपण लोक विचारतात अमेनिटीज आहेत की नाही. एक्झॅक्टली. कारण त्यांना कम्फर्ट पण हवा असतो. कारण का त्यांच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असू शकते. या सगळ्या गोष्टींमुळे कसं होतं ना की आपल्याला किती ॲडिक्वेट इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमची पॉलिसी पाहिजे
हेही फार गरजेचं आहे. बरं. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं की आपलं जे धकाधकीचं आयुष्य आहे, आपण खूप ट्रॅव्हल करतो. मग ते विमानाने असेल, ट्रेननी असेल, गाडीनी असेल, स्कूटरनी असेल, मोटरसायकलनी असेल, वॉट एव्हर. त्यामुळे आपल्याकडे पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर असणं पण फार गरजेचं आहे. कारण कसं होतं की ॲक्सिडेंटमुळे माणसाचा म्हणजे मृत्यू होतोच असा नाही, त्याच्यामुळे त्याला डिझेबिलिटी पण येऊ शकते. आणि जर का डिझेबिलिटी आली तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स जरी भरपूर असला तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. सो जे कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्सिडेंट कव्हर आम्ही ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमचं डेथ पण कव्हर होते आणि तुमच्या सगळ्या प्रकारच्या डिझेबिलिटीज, म्हणजे परमनंट टोटल डिझेबिलिटी ज्याला म्हणजे तो परमनंटली डिझेबल होतो की आपण म्हणू तो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये माणूस जातो, किंवा पार्शल डिझेबिलिटी की एक लिंब गेला, एक हात गेला, पाय गेला, काय वॉट एव्हर. तर ह्या सगळ्यामध्ये ना आपल्याला काहीतरी त्याच्यातनं आपला सम एश्युअर्ड परत मिळू शकतो आणि वी कॅन रन द शो. करेक्ट. कारण कसं आहे, शेवटी आपण पैशाचं सोंग आणूच शकत नाही. ॲब्सोल्युटली. राईट. तर त्यामुळे प्रत्येक माणसाकडे हे 3 ते 4 इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. पण बरेच वेळा असं आपण बघतो की एकच प्रकारचे इन्शुरन्स विकले जातात आणि ते घेतलेही जातात. का? कारण तुझ्या मैत्रिणीने घेतलंय, माझ्या मित्रांनी काल ना काहीतरी एक नवीन पॉलिसी घेतली. तर आपल्याकडे ही हर्ड मेंटॅलिटी खूप आहे. म्हणजे आता मला कितीतरी वेळा क्लायंटचे असे फोन येतात की माझ्या ना काल मित्रांनी असं काहीतरी एक कुठल्या तरी कंपनीचा कव्हर घेतलाय, मी घेऊ का? बरोबर. तर मग मी त्यांना हेच म्हणते की अरे तुला ताप आलाय, तुला कालपॉलची गरज असेल किंवा क्रोसिनची गरज असेल, पण त्याच्या तापाला मे बी अँटीबायोटिकची गरज असेल. तर असं कम्पेअर करून किंवा हर्ड मेंटॅलिटीने आपण चालू शकत नाही. करेक्ट. त्यामुळे नीट विचार करून नीट म्हणजे एखाद्या एक्सपर्टचा नीट सल्ला घेऊनच तुम्ही इन्शुरन्सकडे नीट बघितलं पाहिजे. नक्की. जसं तुम्ही आता हे 3-4 जे प्रामुख्याने मुद्दे मांडले त्याच्याकडे आपण एक दृष्टिकोनातनं बघूया, विचार करूया. परंतु मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की म्हणजे आज आता धावपळीचं जीवन आहे, पूर्णपणे स्ट्रेस आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं लाईफस्टाईल सगळ्यांची चेंज झाली आहे, त्यामुळे प्रायोरिटीज बदलल्या आहेत ऑब्व्हियसली. तर मग अशा वेळेला काय होतं की तुमच्या लाईफला तुम्ही कुठे ना कुठेतरी रोज रिस्कमध्ये घालता डेली. म्हणजे तुम्ही जर का आता बघितलं, पाऊस पडतोय आणि तरी आपण ट्रेननी जातोय, प्रवास करतोय, म्हणजे तुम्ही कुठे ना तरी तुमचं आयुष्य आज रिस्कमध्ये घालूनच रोजचा दिवस जगताय. जर एवढं लाईफ तुमच्या रिस्कमध्ये आहे तर त्या लाईफला कव्हर तर पाहिजेच ना. एक बेसिक विचार आहे हा. पण प्रत्येक जण हा करताना अजूनही दिसत नाही मॅडम. प्रत्येकाचं काहीतरी एक नोशन असतं, जसं तुम्ही म्हणालात तसं. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर आता मला जरी कोणी म्हटलं ना की 15 पेजेस वाच आणि मग तू हा इन्शुरन्स घे, तर मी खरंच पटकन विचार करेन की खरंच गरज आहे का याची. हा एक नॉर्मल लोकांचा एक सेन्स असतो, त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच असतो, तो कुठेतरी बदलला पाहिजे असं वाटतं का? आणि त्या दृष्टिकोनातनं मग तुम्ही कसं काउन्सिल करता? हे गरजेचं खूप आहे. कारण हो म्हणजे आता कसं आहे ना, युजली इन्शुरन्स एजंट्स असतात ना, त्यांना फर्स्ट अंडर रायटर म्हणतात. अच्छा. कारण इन्शुरन्स हे सगळं अंडर रायटर्सकडेच जातं आणि मग तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी मिळते. पण आम्ही फर्स्ट अंडर रायटर असतो. कारण का? आम्ही क्लायंटशी ॲक्च्युली बोलतो, त्यांची सिच्युएशन समजून घेतो, त्यांचं वय काय, त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज काय, त्यांचे लग्न झालं असेल तर मुलं बाळं किती, किंवा आई वडील डिपेंडेंट आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोलून, किंवा आई वडिलांना कुठले आजार आहेत किंवा अशा सगळ्या गोष्टी आम्ही ना पहिले त्यांच्याशी बोलून बाहेर काढतो. कारण काय आहे ना, तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरता इन्शुरन्सचा, तेव्हा इतक्या गोष्टी विचारलेल्या असतात आणि त्या जर तुम्ही परफेक्टली त्याची उत्तरं लिहिलेली नसतील आणि उद्या देव न करो इन्शुरन्स क्लेम करायची, म्हणजे लाईफ इन्शुरन्स स्पेशली क्लेम करायची वेळ आली ना, तर ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप असतात, कारण तुम्ही त्याच्यात इन्फॉर्मेशन दिलेली नसते. म्हणजे मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल सांगेन की आमचे एक क्लायंट होते, म्हणजे 51 का 52 वर्षांचे असतील. त्यांना ही मेट विथ सब स्ट्रोक, ही पास्ड अवे. त्यांनी एक 2-3 वर्षाआधी एक इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे सांगितलं नव्हतं की ही स्मोक्स ओकेजनली. कारण त्या इन्शुरन्स एजंटनी पण टिक केलं असेल नो स्मोकिंग वगैरे, असं करून विषय संपवला असेल. ह्यांनी कव्हर घेतलं. अनफॉर्च्युनेटली ही पास्ड अवे, राईट, बिकॉज आता अर्ली डेथ आहे, 2-3 वर्षच झालेत तुम्ही कव्हर घेतलंय, त्यामुळे स्क्रुटिनी होते. अच्छा. म्हणजे असं इमिजिएटली तुम्हाला त्याचे क्लेम मिळत नाही. मग अशा वेळेस ते स्क्रुटिनी होते ना, ती 2-3 महिने होते. अच्छा. म्हणजे ते वेगळं जाऊन तुमच्या स्पाऊसशी बोलणार, मुलांशी बोलणार, पेरेंट्स असतील तर फ्रेंड्स, तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये काम करत होतात, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये शेवटी ॲडमिट झाला होतात, हे सगळ्याची स्क्रुटिनी केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलच्या डॉक्युमेंट्समध्ये हे सापडलं की ही यूज टू ओकेजनली स्मोक. अच्छा. आणि त्यांचा क्लेम रिजेक्ट झाला. आता सी दॅट पर्सन इज नॉट देअर. अनफॉर्च्युनेटली त्यांनाही माहिती नसेल की असं माझ्या ॲप्लिकेशनमध्ये लिहिलंय.
सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ॲब्सोल्युटली. वाईल बाईंग इन्शुरन्स. म्हणजे असं ते खूप हलक्यात घेतात ना, की अरे हो मेरे एजंटने कर दिया किंवा हे हां हो मी घेतलंय, पण अरे कुठला तुम्ही प्रॉडक्ट घेतलाय किंवा तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये सगळी खरी माहिती दिली आहे का? म्हणजे मला वाटतं डॉक्टरांसारखा कम्प्लीट हिस्ट्री तुम्हाला द्यायला पाहिजे. कम्प्लीट हिस्ट्री द्यावी लागते आणि ती म्हणजे अगदी आठवून खरी द्यावी लागते. कारण म्हणजे त्याच्यात असेही प्रश्न असतात की तुमचं 5 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं का, किंवा 4 वर्षापूर्वी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होतात का. पण आपण विसरून जातो, अरे काय ते मी तेव्हा डेंग्यूला ऍडमिट झालो होतो, आता मी विसरून पण गेलो असं. तर तसं नाही चालत. कारण कसं होतं ना, आजकाल टेली अंडर रायटिंग पण होतं. आता टेली अंडर रायटिंग म्हणजे कसं होतं, आता हे मी हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत सांगते की समजा मी एखादी हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी टाकली आणि आय एम जस्ट 40 और 45, तर माझी काही मेडिकल होत नाही. करेक्ट. बरोबर आहे. मी जी काही इन्फॉर्मेशन ह्याच्यात लिहिली आहे ना ऍप्लिकेशनमध्ये, ती ते लोक डबल क्रॉस करतात वेगवेगळे प्रश्न विचारून. अच्छा, एवढं. त्याला टेली अंडर रायटिंग म्हणतात. म्हणजे आणि मग त्यावेळेस काय होतं, चुकून आम्हाला सांगितलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये 2 गोष्टी नंतर त्यांना आठवतात. अच्छा. अरे हो माझं ना 5 वर्षापूर्वी असं, आणि मग ते त्या टेलिफोनवर सांगतात. ओके. आणि मग इट गोज इन टू द लूप. म्हणजे सी की तुम्ही ती इन्फॉर्मेशन प्रॉपर नाही दिली नाही. करेक्ट. असं. तर नेहमी असं कुठल्याही पॉलिसीज घेताना ना तुम्ही यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी विजिलंट आणि ते खूप सिरियसली घेतलं पाहिजे. करेक्ट. की मला एक आपलं ह्यानी सांगितलं घे पॉलिसी म्हणून असं घेऊ नये. आणि टेलिकॉलिंगवरनं जे येतात त्याच्यावर तर माझा म्हणजे अगदी हे आहे की अजिबात अशा पॉलिसीज बाय करू नये, इग्नोर कराव्यात त्या पॉलिसीज. तुम्हाला काय गरज आहे ती शोधून पॉलिसी घेतली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते की एखादा 30 वर्षाचा किंवा 35 वर्षाचा माणूस आहे, अगदी 30 धरा, जस्ट मॅरिड. ओके. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आली. राईट. 35 असेल तर साधारण एक चाइल्ड असतं, एक मूल असतं. म्हणजे अशा माणसाला तर पॉलिसी किंवा लाईफ पॉलिसी ज्याला आपण टर्म पॉलिसी म्हणतो, तर ती घेणं फार गरजेचं का असतं, कारण ही इज द ब्रेड अर्नर ऑफ द फॅमिली. बरोबर आहे. समजा त्याची बायको होममेकर असेल किंवा पार्ट टाइम जॉब करत असेल किंवा काय जे काय सिच्युएशन असेल त्याप्रमाणे. आता समजा तो माणूस 35 वर्षाचा असेल ना, तर अगदी तुम्ही कुठल्याही एक्सपर्टकडे नाही गेलात तर कॅल्क्युलेशन करायचं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. की तो मुलगा 35 वर्षाचा माणूस आहे, साधारण आपण एक कॅल्क्युलेट करतो की 60 पर्यंत आपण जॉब करतो. राईट. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या हातात आता किती वर्ष आहेत? 25 वर्ष आहेत. बरोबर. आज त्याचा 10 लाख रुपये पगार असेल वर्षाचा, असं आपण धरून चालूया. 10 लाखाला तुम्ही 25 गुणा, 2.5 कोटी आरामात त्याला कव्हर मिळू शकतं. आणि ते त्यांनी घेतलं पाहिजे. कारण 10 लाख रुपये समजा त्याचा पगार वाढणार नाही असं पण धरून चालू. आज तो त्या 10 लाखाच्या लाईफस्टाईल, म्हणजे त्या 10 लाखात त्याची लाईफस्टाईल तो सेट करतोय, मेंटेन करतोय, व्हॉट एव्हर. सो साधारण 10 लाख इंटू 25 वर्ष, तेवढं तरी कव्हर त्याला टर्म कव्हर असणं गरजेचं आहे. पण असं बरेच वेळा मी बघते की अशा लोकांकडे 10 लाखाचं कव्हर, 15 लाखाचं कव्हर एवढंच असतं, जे त्यांना त्यांच्या म्हणजे मागे राहणाऱ्या लोकांना 1-2 वर्ष सुद्धा पुरणार नाहीये. म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला बघितलं असेल की ज्यांच्याकडे प्रॉपर, ज्यांनी लाईफ इन्शुरन्स घेतलेला नसेल त्या म्हणजे फॅमिलीजची खूप वाताहत होते. म्हणजे जो ब्रेड अर्नर जर नसेल त्या फॅमिलीचा राहायला, म्हणजे अर्ली डेथ झाली तर खूप म्हणजे वाईट त्यांना दिवस बघावे लागतात. किंवा मग त्याच्या स्पाऊस किंवा त्याच्या बायकोला म्हणा किंवा जे काय ते खूप कष्ट करावे लागतात. मुलांचं नीट शिक्षण होत नाही. सो हे पुढे सगळेच सफर होतात. त्या दृष्टिकोनातून हा विचार केला पाहिजे. पण जसं आता आपण टर्म इन्शुरन्स मॅम तुम्ही म्हणताय ना, टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत पण लोकांचा अप्रोच किंवा त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन अजूनही वेगळा आहे. अजूनही लोक त्याला खरंच आपण जसं म्हणतो की कॅज्युअली घेतात, अगदी कॅज्युअली. आणि टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत ना एक सिम्पल टर्म असते की आत्ता मी हे पैसे भरणार, ते वाया जाणार आहेत. अनफॉर्च्युनेटली हा डोक्यात विचार येतो अगदी सामान्य माणसांच्या. मला तर रोज येतो, म्हणजे मला रोज एक्सपिरियन्स येतो. म्हणजे आता मी समजा एखाद्याला सांगितलं अरे तुला 5 कोटीच्या इन्शुरन्सची गरज आहे, तर तो मला म्हणतो 5 कोटी नको, आपण 3 कोटी घेऊया. मी म्हटलं ठीक आहे, मग उद्यापासून तू एक वेळाच जेव. करेक्ट. कारण 5 कोटी आणि 3 कोटी हे काय असं बार्गेनिंग करणं नाही. इट इज फॉर यू. करेक्ट. मला बार्गेन करून म्हणजे माझ्याशी बार्गेन करून काय होणार आहे? तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा तुझ्या ज्या काय जबाबदाऱ्या आहेत त्या अर्ध्यावर येणार नाहीच आहेत ना. बरोबर बरोबर. म्हणजे सो दॅट इज म्हणजे हे आम्हाला रोजच विचारच असा असतो की एवढं प्रीमियम मी भरणार 17, 18, 20 हजार वर्षाचे. अशा वेळेस मी काय सांगू का, की त्यांना सांगते 5 मिनिटं बसा आणि महिन्याचा हॉटेलचा खर्च लिहा. बेस्ट. ओके. प्रत्येक जण चला अगदी वीकेंड नाही तर 15 दिवसांनी तरी हॉटेलमध्ये जातं. एक 2-3 जणांची फॅमिली हॉटेलमध्ये गेली,
3,000 रुपये तर बेसिक बिल आहे, बेसिक. प्लस आठवड्याभरात तुम्ही फाइंड आउट करा की स्विगी किती वेळा वागवलं किंवा ऑनलाईन काय फूड कधी ऑर्डर केलं. मग दे विल फाइंड आउट, ओ माझा महिन्याचा ना 9-10 हजार रुपये तरी हा खर्च होतो. मी म्हटलं ठीक आहे, एक वेळी स्विगी कमी करा किंवा म्हणजे ऑनलाईन फूड दर आठवड्याचं फक्त थोडं 4 वेळा मागवत असाल महिन्यातनं, 3 वेळा मागवा किंवा 2 वेळा मागवा आणि मग तुम्ही तुमचं मॅथ करा. तुमचा आरामात हा प्रीमियम निघू शकतो. बरोबर. कारण वर्षाला जर 20-25 हजार रुपये भरायचे आहे ना, त्याला तुम्ही डिवाइड बाय 12 करा. 12 हो ना, इट इज जस्ट 2,000. व्हेरी नॉमिनल. आजकाल 2,000 रुपये तर असं खर्च होतात. खरंय, खरंय. पण तेच जर तुम्ही 2,000 रुपये स्वतःच्या इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट केलेत तर ॲटलिस्ट तुम्हाला शांत झोप लागेल की अरे मी उद्या नसलो तरी माझी फॅमिली सेफ आहे. खरंय, खरंय. सो म्हणजे हे तर अगदी रोजचं आहे की इन्शुरन्सला प्रीमियम भरणे म्हणजे पैसे फुकट जाणे. हा खूप हा गैरसमज लोकांमध्ये आहे. कारण त्यांना असं ऍक्च्युली वाटतं की अरे मी भरतोय पण काहीच क्लेम होत नाही. मी तर नेहमी म्हणते अरे नकोच व्हायला ना. हाच विचार कुठेतरी आपल्याला रुजवायला पाहिजे की त्याचा क्लेम नाहीच यायला पाहिजे. कारण हेल्थ इन्शुरन्स मध्ये सुद्धा समजा उद्या तुम्ही काहीतरी प्रीमियम भरताय आणि तुम्हाला त्याचे वसूल करायचे म्हटल्यावर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. सो इट इज नॉट वर्थ. म्हणजे माझं तर म्हणणे कधीही कोणी आजारी पडू नये आणि ते पैसे चॅरिटीला जावेत. म्हणजे मी नेहमी काही क्लायंटना सांगते तुम्ही चॅरिटी करू नका पण हेल्थ इन्शुरन्स भरा. अरे वा. कारण इट इज चॅरिटी फॉर सेल्फ. ऍब्सोल्युटली. आणि समजा तुम्हाला नाही लागलं तर ज्याच्या घरी प्रॉब्लेम आहे, ज्याला खूप हॉस्पिटलचा बिल येते त्याला मदत होईल तुमची. खरं. सो इकडे तिकडे चॅरिटी करण्यापेक्षा स्वतःसाठी हेल्थ इन्शुरन्स घ्या. म्हणजे स्वतःचंही काम होईल, नाही लागलं तर दुसऱ्याचं काम होईल. उत्तम. ते नाही लागणं हा प्रॉब्लेम आहे अजूनही, पण तो आपण कुठेतरी आता हे करायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या प्लॅटफॉर्मवरती आपण बोलतोय. कारण जसं आपण म्हटलं असं की खूप कॅज्युअली मॅम ह्याच्याकडे बघतात इन्शुरन्सकडे अजूनही. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात ना की इतक्या वर्षानंतरचा विचार करायचा आहे किंवा आत्ता एखाद्या गोष्टी कमी करायचं आहे. पण आत्ताची जनरेशन आहे ना मॅडम, त्यांचं असं आहे ना कुठेतरी आत्ता कमवायचं आहे, आत्ताच खर्च करायचं आहे, पुढचं पुढे बघू. हे कल्चर आता आपल्याकडे यायला लागलं आहे, हे सेट व्हायला लागलं आहे. तर मग अशा वेळेला जर तुमच्याकडे यंग मुलं येत आहेत, अप्रोच होत आहेत, तर मग तुम्हाला हे कठीण नाही वाटत त्यांना हे समजावून सांगणं की तुम्ही आत्ता पैसे जे कमवत आहेत तुम्हाला आत्ताच सगळे खर्च करून टाकायचे आहेत, असं न करता या सगळ्या गोष्टींमध्ये पण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? नाही, प्रश्नच नाही. आता बघा, समजा आता तरुण मुलं आली ना तर त्या सगळ्यांचं बेसिकली मला 50 नंतर काम नाही करायचं आहे, मला 45 नंतर काम नाही करायचं आहे वगैरे असतं. मग त्या लोकांना तर इन्शुरन्स जास्ती गरजेचं आहे. अच्छा. कारण दे आर नॉट गोइंग टू अर्न फॉर लास्ट. म्हणजे ॲक्च्युली जे आज 50ला ज्या माणसाची सॅलरी असते ते 50 ते 60 ॲक्च्युली तो हायेस्ट इन्कम ग्रुपमध्ये असतो. हो, अगदीच. म्हणजे आज त्याची सॅलरी 10 असेल तर मे बी तेव्हा 40 असेल, 50 असेल, वॉट एव्हर. आणि ते तो फर्गो करायला तयार आहे बिकॉज ही वॉन्ट्स अर्ली रिटायरमेंट किंवा मला काही काम नाही करायचं. पण मग अशा वेळेस आम्ही काय सांगतो की समजा तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि तुम्हाला 5 कोटीचा टर्म लागणार आहे, तर आम्ही सांगतो तुम्ही 60 पर्यंत तो प्रीमियम भरूच नका ना. तुम्ही आता पुढची 15 वर्ष काम करणार आहात किंवा 20 वर्ष काम करणार आहात. आजकाल अशा पॉलिसीज आहेत की ज्याच्यात तुमचं प्रीमियम 20 वर्षातच संपेल आणि तुमचं कव्हर 70-80 पर्यंत पण चालू राहील. अच्छा. अशी सुद्धा टर्म इन्शुरन्समध्ये आता फॅसिलिटी आहे. त्यामुळे आता बिझनेसमन जे असतात त्यांचं तर नेहमी वरखाली चालू असतं, कधी बिझनेसेस व्हॅनिश पण होतात. तर मग आम्ही त्यांना काय सांगतो की आज तुमचा बिझनेस छान चाललाय ना आणि तुम्हाला एवढ्या इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्सची गरज आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही आजच ती पॉलिसी घ्या आणि पुढच्या 10 वर्षात तो प्रीमियम संपवून टाका. अच्छा. म्हणजे समजा एखाद्याने 40ला पॉलिसी घेतली टर्म इन्शुरन्स, त्याचा 50ला प्रीमियम भरून त्याच्या पॉलिसी समजा काय 3-4 कोटीची असेल, त्याचा प्रीमियम तो 50लाच संपणार आहे. पण देव न करो त्याचा 65व्या वर्षी जरी त्याची डेथ झाली ना तरी त्याच्या नॉमिनीला पैसे मिळणार आहेत. ओके. कारण त्याचा जो प्रीमियम तो पुढच्या 30 वर्षात किंवा काय भरणार होता ना तो आपण 10 वर्षातच संपवून टाकलाय. थोडा प्रीमियम जास्ती पडतो पण तेव्हा त्याचं इन्कमही तितकं चांगलं असतं. करेक्ट. आणि मग त्याला स्ट्रेस राहत नाही ना की बाबा माझा आता इन्कम कमी झालाय किंवा माझा बिझनेस बंद झालाय किंवा माझी नोकरी गेली आहे, वॉट एव्हर. त्यामुळे हल्ली आम्ही मुलांना किंवा म्हणजे नवीन मुलांना किंवा जे 40-45 मधले क्लायंट आहेत त्यांना हे सांगतो की जास्त स्ट्रेच करूच नका. 50-55ला तुमचा टर्म इन्शुरन्सचा हप्ता संपलाच पाहिजे. ओके. म्हणजे मग विषयच राहत नाही. करेक्ट. पण तसंच आपण म्हणतो असं की या सगळ्या बाबतीतलं नॉलेज नसतं, कुठेतरी त्यांना माहिती नसतं आणि मग ते त्याकडे कॅज्युअली बघितलं जातं आणि मग कुठेतरी कंटाळा केला जातो, कशाला पाहिजे टर्म इन्शुरन्स, काही गरज नाही ॲक्च्युली असं केलं जातं. तो अप्रोच कुठेतरी आज बदलला पाहिजे. आणि तुम्ही हे सांगितलं ते खूप छान आहे की अशा पॉलिसीज आज अवेलेबल आहेत, त्यामुळे
जेणेकरून त्याला लिमिटेड पे म्हणतात की तुम्ही तुमचं प्रीमियम लवकर पे करून संपवू शकता, पण तुमचं कव्हर चालू राहतं. म्हणजे मग काही टेन्शन नाही. मला वाटतं कारण तो जो अप्रोच आहे ना की टर्म इन्शुरन्स वाया गेला, ते कुठेतरी इथे हे होऊ शकेल आपल्याला. त्यांना तो अप्रोच तिकडे चेंज करता येऊ शकेल आपल्याला की आपण आधीच भरून टाकलाय, नंतर तुम्ही रिलॅक्स एक पीसफुल आयुष्य जे तुम्हाला ऍक्च्युअली जगायचं ना आजच्या पिढीला, की 50 नंतर एक पीसफुल आयुष्य जगायचंय, ते मला वाटतं ते मेंटली पण ते सॅटिस्फाय होऊ शकतं या पॉलिसीज. कारण कसं होतं ना, 50 ते 60 मध्ये तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ऍट पीक असतात. ऍब्सोल्युटली. पण मुलांची एज्युकेशन हे ते, आणि अनफॉर्च्युनेटली तुमचा जॉब गेला किंवा अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाला, काही डेथ वगैरे झाली, तर तुमच्या फॅमिलीला ती खूप मोठी मदत होऊ शकते. खरं आहे. मॅडम तुम्ही मगाशी जसं उल्लेख केला, आता टर्म इन्शुरन्सबद्दल आपण बोलतोच आहे, पण तुम्ही मगाशी म्हणाल जसं की पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर हे खूप गरजेचं आहे. त्याच्याबद्दल खूप कमी बोललं जातं, कमी ऐकलं जातं. पण आज जर का बघितलं, जसं मी मगाशी पण म्हटलं, असं की जीवन तर आपलं असं आहे की रोज आपण जीव मुठीत घेऊन जातो ऑफिसला, कामाला येतो, तेव्हा आलो बाबा, असं आहे अक्षरशः. तर मग अशा वेळेला मग पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर असणं किती गरजेचं आहे आणि मग ते कशा प्रकारे असलं पाहिजे? पर्सनल ॲक्सिडेंटल कव्हर असलंच पाहिजे प्रत्येकाचं, आणि ते खूप स्वस्त मिळतं. बरं. म्हणून ते विकलं जात नाही. अच्छा, म्हणून ऐकू येत नाही. ऐकूही येत नाही. कारण मी म्हटलं तसं की पर्सनल ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंट कव्हरमध्ये काय होतं ना, तुमची डेथ कव्हर होते. ओके. पण ती आपली टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे. पण जर का डिझेबिलिटी आली, म्हणजे एखादा लिंब गेला किंवा तुमची आयसाईट जाऊ शकते, हिअरिंग, आता आपल्याकडे ते बॉम्बस्फोट झाले होते, बरोबर आहे, तेव्हा काही लोक वाचली पण ती बहिरी झाली. आता त्याच्यात काही काही लॉयर्स होते, आता लॉयरला जर ऐकूच नाही आलं काय काम करणार, तर तो काय, म्हणजे इट इज अ बिग जॉब फॉर हिम, राईट. सो अशा कुठल्याही घटना, इन्शुरन्स कशासाठी असतो की जे तुम्ही एक्सपेक्ट करत नाही ना, अशा गोष्टी जर तुमच्याबरोबर घडू शकतात, त्याच्यासाठी इन्शुरन्स असतो. बरोबर आहे. इट इज फॉर एनिथिंग विच हॅपन्स सडनली. ओके. बरोबर, जे तुम्ही म्हणजे कॅल्क्युलेटच केलेलं नाही अशा ह्याच्यामध्ये, राईट. सो ॲक्सिडेंट जे आपलं कव्हर असतं ना, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे जे डिझेबिलिटीज कव्हर होतात. एक परमनंट डिझेबिलिटी असते, म्हणजे जिथे तुम्ही यू आर लिमिटेड टू बेड ऑर यू कॅनॉट वर्क, म्हणजे काय की तुम्ही फायनान्शियली काही कमवू शकत नाही. बरोबर. दॅट इज टोटल डिझेबिलिटी. पार्शल डिझेबिलिटी, उद्या माझा एक हात एक पाय गेला तरी मी वर्क फ्रॉम घरी बसीन, काहीतरी काम करीन, किंवा माझा बुद्धीचा उपयोग करीन, काहीतरी म्हणजे मी आय कॅन रन द शो. बरोबर आहे. आणि तिसरा एक कव्हर काय असतं ना, ते फार महत्वाचं आहे, दॅट इज टेम्पररी टोटल डिझेबिलिटी. हे टेम्पररी टोटल डिझेबिलिटी म्हणजे काय की आज समजा यू आर सॅलराईड आणि तुझा 2 लाख रुपये महिन्याचा पगार आहे, बरोबर आहे. सो यू आर गोइंग टू ऑफिस, तुला 2 लाख रुपये तुझ्या घरी येत आहे, त्याच्यात तुझा EMI जातोय किंवा काहीतरी असं आजचा खर्च, मेंटेनन्स, हे ते सगळं निघतंय त्याच्यातनं. अनफॉर्च्युनेटली टुमॉरो अगदी म्हणजे यू फॉल डाऊन इन बाथरूम, म्हणजे बाथरूम मध्ये जरी पडलीस, किंवा एखादा आपण आपल्या जिन्यात 2 पायऱ्या अडखळून पडलो, किंवा स्कूटरवर ऍक्सिडेंट झाला, गाडीत झाला, व्हॉट एव्हर, पण यू आर ॲट होम फॉर 3-4 मंथ्स. ओके. 3-4 महिने आपल्याला प्लॅस्टर लागलाय, हे लागलाय, हॉस्पिटलायझेशन झालंय, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बरोबर आहे. मग अशा वेळी कंपनी इज नॉट गोइंग टू पे सॅलरी. बरोबर आहे. कंपनी काय पगार देणार नाही, पण आपले हे सगळे आउटगोईंग तर चालू राहणार आहेत, EMI तर जाणारच आहे. अशा वेळेस काय होतं माहितीये का, ह्या टेम्पररी टोटल डिझेबिलिटी, म्हणजे हे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्सिडेंट कव्हर असतं ना, त्यातलं ते तुझी सॅलरी रिप्लेस करतं. अच्छा. दे विल रिप्लेस युअर सॅलरी वीकली, म्हणजे दर आठवड्याची सॅलरी ते कॅल्क्युलेट करतात. की आता समजा एखाद्याची 2 लाख सॅलरी आहे, तर आठवड्याची 50,000 झाली. सो आपण 50,000चं तेवढं कव्हर घ्यायचं. म्हणजे इन केस उद्या जर अशी आपल्यावर वेळ आली ना, तर कंपनी तुम्हाला आठवड्याची सॅलरी, अच्छा, मग ती 50 असेल काय 40 असेल, जी काय असेल ती त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून पे करते क्लेम. असं. त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये सांगू का, आम्ही कंपल्सरी हे कव्हर देतोच, म्हणजे, आणि त्याचं काही अगदी गरजेचं आहे, आणि अतिशय मिनिस्क्युअल प्रीमियम आहे. म्हणजे आपण 25 लाखाची पॉलिसी, ज्याच्यामध्ये महिन्याला आपण म्हणूया की एक 50,000 रुपये कोणाचा तरी पगार असेल, त्याच्यासाठी वर्षाचा प्रीमियम फक्त 4,000 रुपये. म्हणजे हे 300-350 रुपये महिना. ऍब्सोल्युटली काहीच नाही. त्यामुळे हे मी अगदी बेसिक सांगितलंय, पण जसे तुमची सॅलरी वाढत जाते तसं प्रीमियम वाढतो. पण मी आजपर्यंत 15-20 हजाराच्या वर ह्याच्यात प्रीमियम बघितलं नाहीये. पण 15-20 हजार रुपये इज नथिंग पर इयर. म्हणजे एक वर्षाला आपण महिन्याला 1700-1800, मॅक्सिमम 2000. पण ह्या एवढ्या गोष्टी आपण कव्हर करतो, त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा तुमचं ऍक्सिडेंट झाल्यामुळे हॉस्पिटलायझेशन जे असतं ना, ते पण कव्हर होतं 10 लाखापर्यंत, 15 लाखापर्यंत. म्हणजे देव न करो एखाद्याकडे मेडिक्लेम नसली तरी सुद्धा
त्याचा तो फायदा घेऊ घेऊ शकतो. शकतात. तर करेक्ट. अशा ॲडॉन्स त्या पॉलिसीमध्ये खूप साऱ्या तुम्ही घेऊ शकता. बरं पण हे कव्हर असणं खूप गरजेचं आहे. बरं. अजून एक बरेच वेळा कसं होतं ना, लाईफ इन्शुरन्स जेव्हा आपण घेतो तेव्हा ॲक्सिडेंटचं कव्हर लोक रायडर म्हणून घेतात. बरं म्हणजे रायडर म्हणजे काय, की बाबा समजा आता माझा 1 करोड टर्म मी घेते, त्याचा प्रीमियम माझा 15,000 रुपये. ओके. तर मी एक 25 लाखाची ॲक्सिडेंटचा रायडर घेऊ शकते. मे बी त्याचा मी 2,000 रुपये एक्स्ट्रा प्रीमियम भरेल. बरं. पण समजा मी 25 लाखाची ती घेतली, आता उद्या माझी डेथ झाली, तर मला 1 करोड माझा टर्म इन्शुरन्स प्लस हे 25 लाख असे 1,25,00,000 रुपये मिळतील. बरं बरं. आणि तसंच जर मला डिझेबिलिटी वगैरे काही झाली, म्हणजे माझे लिम्स गेले किंवा काही दुसऱ्याही प्रकारची डिझेबिलिटी झाली, तर मला 25 लाख रुपये नक्की मिळतात. पण माझी टर्म चालू राहते. अच्छा. ओके. असं त्यामुळे हा. पण रायडर मध्ये कसं ना लिमिटेशन्स आहेत. म्हणून आम्ही सांगतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्सिडेंट कव्हर घ्यायचं. बरं. असं आहे. बरं. त्यामुळे ते फार गरजेचं आहे. लोक घेत नाहीत. पण म्हणजे मी सगळ्यांना हे ॲडवाईस करते की बाबा तुम्ही घ्या. आणि खूप त्याचं म्हणजे जसं आपण म्हणतो इन्शुरन्सचं खरं कधी लागू नये, पण खूप वेळात ऍक्च्युली सगळ्यात जास्ती क्लेम आमची तिथे येतात. कारण कोण ना कोणतरी सारखं धडपडत असतं. कोणतरी मोटरसायकलवरनं पडतंय, कोणी काय होतं. आणि ऍक्सिडेंट आहे तो कधी होऊ शकतो, कोणाबरोबर कुठेही होऊ शकतो. त्याला आपण काही म्हणजे आता मी सांगते, मी हे गेले 20 वर्ष ह्याच्यात आहे. पण एक 15 वर्ष किंवा एक 10-12 वर्षापूर्वीची केस सांगते. म्हणजे आजपर्यंत मी टोटल डिझेबिलिटीचा एकच क्लेम सेटल केला 20 वर्षामध्ये. बाकी असं टेम्पररी खूप सारे ते सेटल झालेत, त्याचं काही नाही. पण त्याच्यामध्ये जेव्हा तो माझ्याकडे क्लायंट आला होता ना, तेव्हा दिस इज 15 इयर्स बॅक, तेव्हा आपले इन्कम पण कमी होते, इन्फ्लेशनच्या त्या रेटनी कमी होते, पण त्याचं इन्कम चांगलं होतं. बरं. तर मी त्याला तेव्हा सांगावे, तेव्हा ना 25 लाखाचं ऍक्सिडेंट कव्हर वॉज टू मच. करेक्ट. पण तेव्हा मी त्याला ते सांगत होते तू घे. आणि त्याचा प्रीमियम किती होता? फक्त 4,000. ओके. म्हणजे त्याच्यासाठी ऍक्च्युली इट वॉज पीनट्स. पण तो म्हणाला नाही 4,000 कशाला घ्यायचं उगाच, आपण एक काम करूया, आपण 15 लाखाचीच घेऊया. आणि त्याचा प्रीमियम होता काहीतरी 2,500. म्हणजे ह्याला 1100-1200 ऍक्च्युली काही फरक नसता पडला. 1-2 वर्षानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला. आणि त्याला टोटल डिझेबिलिटी आली. म्हणजे ब्रेन इंजुरी त्याला सॉलिड झाली आणि ही वॉज म्हणजे हे झालं टोटली डिझेबल. अजूनही तो आहे. इतकी म्हणजे डिफिकल्ट आहे. पण ते जे टेम्पररी टोटल डिझेबिलिटीचं आमच्याकडे कव्हर होतं ना, त्याचं आणि त्याची जी 15 लाखाची पॉलिसी, म्हणजे 15 लाखाची घेतली, त्यामुळे त्याचे 200 टाइम्स म्हणजे त्याला 30 लाख रुपये आम्ही सेटल केले. आणि टोटल टेम्पररी डिझेबिलिटीचे काहीतरी 3-4 लाख, म्हणजे एक 34-35 लाख रुपये मी त्याला सेटल करून दिले होते तेव्हा. पण तेच त्यांनी 25 लाखाची पॉलिसी घेतली असती ना, तर त्याला 60 लाख रुपये मिळाले असते. आणि द डिफरन्स वॉज ओनली 1100-1200 रुपये. त्यामुळे ते मला ऑलमोस्ट डबल आहे. आणि तेव्हा त्याला 15 वर्षापूर्वी हॉस्पिटलायझेशनचा खर्च 44 लाख आला होता. बापरे. कारण ही वॉज इन हॉस्पिटल फॉर 6 months. ओके. कारण तो खूप मॅसिव्ह ऍक्सिडेंट होता. पण हे घेतलं पाहिजे, आपलं इन्कम बघून ऍक्च्युली ते तेवढं कव्हर आपण घेतलं पाहिजे. साधारणपणे हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा होता मला. आता म्हणजे मी सांगू शकते की एक साधारण ऍक्सिडेंटचं कव्हरचं कॅल्क्युलेशन कसं असतं की समजा तुमची मंथली सॅलरी जी काय असेल ना, त्याच्या 100 टाइम्स तुम्हाला लाईफ मिळतं. ओके. म्हणजे 1 लाख सॅलरी असेल तर 1 कोटीचं तुम्हाला लाईफ म्हणजे डेथ कव्हर मिळू शकतं. त्याच्यानंतर त्याच्या 60 टाइम्स 60 लाखापर्यंत तुम्हाला परमनंट टोटल डिझेबिलिटीचं कव्हर मिळू शकतं. 60 लाखाचं परमनंट पार्शल डिझेबिलिटीचं कव्हर मिळू शकतं. आणि आता 1 लाख रुपये मंथली सॅलरी आहे, त्यामुळे 1 लाख रुपयाचं किंवा ज्याला 25,000 रुपये पर वीक असं टेम्पररी टोटल डिझेबिलिटीचं कव्हर मिळू शकतं. आणि हे सगळं ना जास्तीत जास्त 5-7 हजार रुपये प्रीमियम असतो. अच्छा. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे आणि घेतलं पाहिजे. बरं. नाही, हे कॅल्क्युलेशन समजावून सांगण्याचा उद्देश हाच होता. कारण एक्झॅक्टली लोकांना ना जोपर्यंत अमाऊंट कळत नाही ना, किंवा प्रीमियम आपल्याला किती भरायचं आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत लोक इन्शुरन्सच्या बाबतीत सिरियस होत नाहीत, खरं सांगायचं. ॲक्च्युली मी खरं सांगू का, जर तुम्ही प्रॉपर गरज तुम्हाला जेवढी आहे तेवढं जर लाईफ म्हणजे ज्याला टर्म पॉलिसी मी म्हणेन, दुसरं नाही, टर्म पॉलिसी, हेल्थ पॉलिसी तुमच्या फॅमिलीची, म्हणजे मे बी नवरा बायको 1-2 मुलं जी काय असतील ती, तिसरं टर्म ॲक्सिडेंट कव्हर ज्याच्यामध्ये तुम्ही किंवा मिसेस म्हणजे
स्पाऊस पण काम करत असेल तर तिचंही वेगळं कव्हर असणं गरजेचं आहे, कारण शी इज ऑल्सो अर्निंग. ऍब्सोल्युटली. बरोबर आहे. त्यामुळे ते कव्हर, एक क्रिटिकल इलनेस ज्याला आपण म्हणतो, बर. तर ह्या 3-4 कव्हर्स, मे बी तुमचं कार असेल तर कार त्याच्यामध्ये, कारण कारचं तर कसं सगळेच घेतात, कारण स्टॅट्युटरी आहे, त्याशिवाय तुम्ही गाडी रस्त्यावर उतरवू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यात सुद्धा लोक थर्ड पार्टी घेतात. हो हो, अगदी थर्ड पार्टी घेतात. प्रीमियम कमी पडतो ना. एक्झॅक्टली, तेही थोडं चुकीचंच आहे. तर ह्या सगळ्या जे आपण प्रीमियम जर कॅल्क्युलेट केला ना, तर ते तुमच्या मंथली इन्कमच्या जास्तीत जास्त 5 ते 7% बसतं. अच्छा. म्हणजे जर का माझी ₹1,00,000 माझी नेट सॅलरी असेल तर मॅक्सिमम 5 ते 6,000 माझे ना हे सगळे कव्हर्स बसतात. बर. म्हणजे भागिले 12 करून जे काही मी म्हणते तसे. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी रिझनेबल. तेवढे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला निदान तुमच्या लाईफमधनं सगळ्या तुमच्या रिस्क निघून जातात. की उद्या मला हॉस्पिटलायझेशन झालं, माझ्याकडे कव्हर आहे. डेथ झाली, माझ्याकडे कव्हर आहे. ऍक्सिडेंट झाला, माझ्याकडे कव्हर आहे. उद्या देवनगर कुठलाही क्रिटिकल इलनेस, जो मी तुला म्हणलं तसं की 60ला होणारे 40-45ला होतात, कव्हर आहे. म्हणजे आता कितीतरी क्लायंट माझ्याकडे असे आहेत ना, 45व्या वर्षी 42व्या वर्षी हार्ट अटॅक, किती क्रिटिकल इलनेसचे मी क्लेम सेटल केले. कारण त्यांना आम्ही शक्यतो घ्यायलाच लावतो की बाबा हे तुम्ही घ्या, ॲटलिस्ट 10 लाख 25 लाख 50 लाखापर्यंत ते कव्हर ठेवलं पाहिजे. कारण क्रिटिकल इलनेसमध्ये सुद्धा ना आता 42 इलनेसेस कव्हर होतात. म्हणजे पूर्वी 10-12 व्हायचे, आता काही काही इन्शुरन्स कंपन्या 42 पर्यंत इलनेसेस कव्हर करतात. अगदी अल्झायमर ह्यापर्यंत, डिमेन्शिया, अल्झायमर सुद्धा कव्हर होते. कारण आजकाल त्याचं प्रमाण पण खूप वाढलं आहे, कारण ते पण खूप लवकर व्हायला लागले. पूर्वी 70 नंतर व्हायचे, त्या गोष्टी आता आपल्याला 50शीत व्हायला लागल्या. त्यामुळे ते कव्हर पण फार गरजेचं आहे. नक्की. पण जसं आता आपण बाकी सगळं बोललो तसं थोडंसं मेडिक्लेम बद्दल मला विचारायचं आहे तुम्हाला. कारण मेडिक्लेम आजकाल तो एक अवेअरनेस आलाय बऱ्यापैकी, असं म्हणायला हरकत नाही की मेडिक्लेम आजकाल असतं लोकांचं बऱ्यापैकी. पण अशा वेळेला ना मेडिक्लेम पॉलिसी घेताना पण किंवा हेल्थ इन्शुरन्स घेताना पण काय गोष्टी प्रामुख्याने विचार त्याचा केला पाहिजे? कारण जसं तुम्ही म्हणालात की हर्ड मेंटॅलिटी, माझ्या मित्रांनी हे घेतलं ना, मी पण हे घेतो, मोकळं होतो, असं होतं या बाबतीत. घ्यायचं आहे बस, टिक मार्क थोडक्यात. तर मग काय विचार केला पाहिजे? हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत ना तुम्हाला खूप सतर्क का राहायला पाहिजे की म्हणजे काही आजार आधी आहे का, हे आपण डिक्लेअर करणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण इन्शुरन्स घेतो. बरोबर आहे. दुसरं एक काय ना, खूप लवकर घेतली पाहिजे. म्हणजे लोक कसं होतात, मला कितीतरी वेळा, माझं ना 10 दिवसांनी कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे, मला मेडिक्लेमची पॉलिसी मिळेल का? अरे बापरे, आता कसं मिळेल? जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला जेव्हा तुम्ही फिट अँड फाईन असाल तेव्हा घेतली पाहिजे. त्यामुळे नेहमी ना जितक्या तुम्ही लवकर घ्याल मेडिक्लेम पॉलिसी तेवढं चांगलं, कारण त्याच्यामध्ये ना वेटिंग पिरियड्स असतात. अच्छा. वेटिंग पिरियड्स म्हणजे काय असं सांगते. कारण वेटिंग पिरियड्स बरेच वेळा असं होतं की अरे मी ना हे असं ॲडमिट झालो आणि मला 1 लाखाचा क्लेम आला, पण माझा सेटलच नाही झाला. ओके, त्यांनी ते पॉलिसी वाचलेलीच नसते किंवा ते वेटिंग पिरियड समजलेलंच नसतं. आता जेव्हा आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतो ना, तेव्हा पहिलं वेटिंग पिरियड काय आहे, पहिले 30 दिवस तुम्हाला कुठलाही क्लेम मिळत नाही. ओके, म्हणजे आजारपणाचा. पण ऍक्सिडेंट झाला तर मिळतो. अच्छा. कारण ऍक्सिडेंट सडनली होतो ना, तो काय सांगून होत नाही. सो ऍक्सिडेंट मिळतो. सो दॅट इज फर्स्ट वेटिंग पिरियड. सेकंड वेटिंग पिरियड म्हणजे काय, 2 वर्षांचा असतो, की ज्याच्यामध्ये 22 ते 25 प्रकारचे आजार आहेत की ते तुम्हाला पहिले 2 वर्ष कव्हर होत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कॅटरॅक्ट, समजा आता मला कॅटरॅक्ट झालाय आणि मी जर मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर पुढचे 2 वर्ष ना मला त्याचा क्लेम मिळणार नाहीये, पण 2 वर्ष मी कॅटरॅक्ट घेऊन राहूही शकत नाही. बरोबर. किंवा असे 22 ते 25 प्रकारचे आजार, आणि ते त्या फाईन प्रिंट्समध्ये ना आजारांची नावं लिहिलेली असतात. त्यामुळे ती वाचूनच तुम्ही म्हणजे क्लेम केला पाहिजे. त्यामुळे म्हणून माझं म्हणणं की कधी कुठला आजार होईल सांगता येत नाही, त्यापेक्षा जितकं अर्ली बाय कराल तितकं सेफ. अजून एक वेटिंग पिरियड 3 वर्षांचा असतो की ज्याच्यामध्ये आता समजा मला डायबिटीस आहे आणि मी डिक्लेअर केलंय मला डायबिटीस आहे म्हणून. ओके, तर काही कंपनी ऍक्सेप्ट नाहीच करत, पण काही ज्या करतात ना त्याच्यात ते 3 वर्षाचं वेटिंग पिरियड टाकतात की पहिले 3 वर्षात डायबिटीस रिलेटेड कुठलंही हॉस्पिटलायझेशन झालं तर आम्ही क्लेम सेटल करणार नाही, पण 4थ्या वर्षापासून करू. सो इट इज फेअर इनफ. मला माहिती आहे की मला 4 वर्षांनीच हा क्लेम मिळणार आहे. पण मग बरेच वेळा कसं होतं ना, लोकांना हे काहीच माहित नसतं आणि मग ते इन्शुरन्स कंपन्या थोड्या बदनाम होतात की अरे ह्या कंपनीने ना माझा क्लेमच सेटल नाही केला. पण
थोडीशी चूक आपली पण आहे की आपण ते नीट वाचलेलं नाहीये किंवा नीट समजून ती पॉलिसी घेतलेली नाही. करेक्ट करेक्ट. त्यामुळे आम्ही नेहमी काय करतो, आम्ही 15-20 मिनिटं पहिलं काय त्या पॉलिसीचे फीचर्स आहेत आणि ह्याच्यातनं तुम्हाला काय फायदे तोटे आहेत हे सगळं, किंवा तुम्ही क्लेम कसं करायचं हे सगळं समजूनच मग आम्ही पुढे जातो. नक्कीच. पण म्हणजे जसं आपण म्हणतोय तसं की हे अर्ली घेणं कुठेतरी गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे. जाता तर अगदी थोडक्यात मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, 3-4 आपण जे प्रामुख्याने घेतले पाहिजेत इन्शुरन्स ते सांगितलेले आहेत. घेताना ना चुका कुठल्या टाळायच्या त्या थोडक्यात फक्त सांगा. काय घ्यायचंय ते आपण जसं सांगतो ना तसं काय नाही करायचं हे सांगणं खूप गरजेचं आहे. कुठलाही असो, म्हणजे नॉट ओनली लाईफ, हेल्थ पण, ऍक्सिडेंट पण मेन तुम्ही ना ऍप्लिकेशन चेक केला पाहिजे की त्या एजंटनी काय लिहिलंय त्याच्यावर. ब्लाइंडली प्लीज साईन करू नका. बरं. आणि दुसरी अजून एक गोष्ट अशी असते की हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत जी सध्या होतीये, बऱ्याच हॉस्पिटल्स ना ब्लॅकलिस्टेड आहेत. तर ती एक चूक टाळा तुम्ही की जेव्हा तुम्ही ऍडमिट होताय, म्हणजे आता सडनली काही इमर्जन्सी आली तर सोडून द्या, पण जर का मी एखाद्या कंपनीची पॉलिसी घेतली आहे ना, तर त्या कंपनीच्या पोर्टलवर ना नेहमी हॉस्पिटलची लिस्ट येते. ओके, की ही मग आपण समजा आता ठाण्यात राहत असू तर ठाण्यातली माझ्या जवळची कुठली हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड आहेत किंवा त्यांच्या बोर्डवर आहेत किंवा लिस्टवर आहेत ती चेक करून ठेवायची. कारण बरेच वेळा असं होतं आपण कधी कधी ना ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट होतो आणि क्लेम सेटल होत नाही, आणि मग परत लोक म्हणतात अरे इन्शुरन्सनी हे नाही केलं. तर ह्या 1-2-3 चुका किंवा तो एक प्रिकॉशन आपण म्हणूया त्या आपण घेऊ शकतो, म्हणजे लक्षात ठेवू शकतो. नक्की. पण जसं आपण म्हणतोय की हा विषय खूप मोठा आहे, तरी आपण त्याच्यातनं टच अँड गो करून बऱ्याचशा गोष्टी आज सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला. आणि जसं मी मगाशी म्हटलं असं की ही जनरेशन फास्ट आहे, ती जनरेशन खूप काळाच्या पुढे चालली आहे. त्यामुळे मला वाटतं इन्शुरन्स पण जसं तुम्ही म्हणाला तसं अर्ली घेणं किंवा लवकरात लवकर याचा गांभीर्याने विचार करून घेणं हे मला वाटतं खूप गरजेचं आहे. डिटेलिंग जर का हवं असेल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचतीलच, तुम्ही त्यांना प्रॉपर सगळं प्लॅन करून द्यालच. परंतु रुबरोच्या माध्यमातून आज आपण त्यांना कुठेतरी एक अवेअर करायचा जो हे होता आपला विचार होता तो पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही इथे येऊन एवढं छान आज रुबरू झाला आहेत आणि छान मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर या विषयासह रुबरू विथ अनुमध्ये आत्ता मी इथेच थांबणार आहोत. परंतु इन्शुरन्स नेमका कसा घ्यायचा आहे तुम्हाला कळलं असेल जर का, किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. थँक्यू सो मच.